आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही संपला नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा. आजच्या शिवमसोळ्याचे मान्य अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, ईश्वरतुल्य गुरुवर्ग व माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो, आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी राजांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या जुलूम अन्यायाने महाराष्ट्राची जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होत. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे तर आईचे नाव जिजामाता असे होते. आई जिजाऊ बालसुभागाराम कृष्णांच्या गोष्टी सांगत जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी घोडेस्वारी देखील शिकत होते. मावळ्यांना सोबतीला घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. कोण होते मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे. मावळे अंगाने होते रांगडे, दिसायला साधे बोळे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला बेजार करणारे, जीवाला जीव देणारे असे होते ते मावळे. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. त्यानंतर स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू झाली. कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली. त्यानंतर रायगड किल्ला जिंकला, बोरपेठ डोंगरावरील प्रतापगड जिंकला. शिवरायांची हिंदवी स्वराज्याकडे आगेकूच चालू असताना 1651 साली अफजल खानाच्या रूपात मोठे संकट आले. अफजल खानाच्या रूपातील वादळ प्रतापगडापर्यंत येऊन धडकले होते. जो तो चिंतातूर होता. आता महाराजांचं काय होणार? तहाची बोलणी दोन्ही पक्षांकडून सुरू झाली. शेवटी प्रतापगडच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरले. भेटीच्या दिवशी काय झाले? होता दुप्पारचा अफजल खान शिवरायांना ठार करण्यात बगलेखाली दाभिमान. दुसऱ्या हाताने केला कट्यारीने वार, शिवरायांचा फाडला अंगरखा. चिलखतीने वाहिले प्राण, कपडाईने राजांनी खानाच्या पोटावर, वाघनखाने केला वार. बिचव्याने खानाचा कोथळा बाहेर काढून शिवरायांनी अफजल खानाला ठार केले आणि स्वराज्यावरील संकट दूर केले. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाता जाता महाराजांच्या मर्त मावळ्यांची ओळख करून देते. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव वेसाची. 2 आधार शत्रूशी एकटा झुजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो, त्याचं नाव तान्हाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन जातो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो, छावणीचा मुकुट तोडतो, त्याचं नाव धनाजी. ढाण्या वाघाला समारे घेतो व उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेतो व स्वराज्याचे तोरण बांधतो, त्याचं नाव शिवाजी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय.